नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. आताचं काही नाही, आता ना आईला होणार आहे उशीर. हां, मग तर आपल्या आईने काय सांगले, आईने म्हणली मला कुकर लावून ठेव म्हणली आणि नंतर आई आल्यावर स्वयंपाक करणार आहे. मग आपण ना आता कुकर लावू, मग त्याच्यानंतर आई आली की मग ते स्वयंपाक करते, तोपर्यंत आपण कुकर लावूया. चला मग व्हिडिओसोबत जा आणि व्हिडिओ स्टार्ट करू आपण. तर मित्रांनो, आता आईला होणार आहे उशीर. हां, मग त्याच्यामुळं ना आपण मग डिसिजन घेतला आईला सरप्राईज देऊ, आईचं अर्धं काम करून ठेवलं म्हणून, हे की नाही. आता आईचं थोडंच काम राहिले, नंतर करून टाकू, हे की नाही. थोडंच राहिले, मग नंतर आपण तर पहिले कुकर लावू. कुकरमध्ये पहिले तर आपल्याला काय लागतं माहिती आहे? यार मी विसरलो. हां, पहिले आपल्याला तांदूळ लागतात. आपण ना पहिले तांदूळ टाकू. आईची मदत करू जराशी कुकर लावून देऊ, की नाही. आईलाही जरासं बरं वाटते, आले की जराशी आराम करते. मग हे दुसरा ब्लॉग आहे, आधीचा ब्लॉग केला होता मी, पण त्याच्यामध्ये ना तेवढं नाही जमलं, म्हणजे तेवढं दाखवता नाही आलं. तर याच्यात तुम्हाला दिसल बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही कधी लावले असं कुकर आहे ना? आम्ही तर नेहमी लावतो बा, माहिती आहे का. खरं तर मग कसं तर माहिती आहे का, आईनं डाळ कुठं ठेवली ती यार, नेहमीचाच प्रॉब्लेम होता. डाळ, हां मित्रांनो, ही डाळ आहे. ही डाळ कशाची म्हणतात माहिती आहे का? कशाची असते की ही डाळ ना, आय थिंक मला पण खरं तर ना आपण जास्त काही केलं नाही, थोड्या पुरतं करत होतो, बाकी काहीच नाही. कारण ना ते पण ना जास्त कधी नाही केले मी. आणि मुलांना ना तर खरं तर आलं पाहिजे, बरं स्वयंपाक करणं आलं पाहिजे. आपण आता कुकरला आहे की नाही, आलं पाहिजे मित्रांनो. सगळ्यात हे म्हणजे इम्पॉर्टंट आहे, सगळ्या लाईफचा पार्ट पण आहे, इम्पॉर्टंट पण आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना ना आलं पाहिजे, माहिती आहे का. आलं नाही आल्याशिवाय पर्याय नाही. डाळ कमी पडले, डाळ टाकून. कधी गेले की नाही मित्रांनो तुम्ही? हां, तुम्ही करायला पाहिजे होते यार. तुम्ही न करायला पाहिजे होतं मित्रांनो. हे अँगल बरोबर आहे का, दिसतं ना तुम्हाला? आपण पाणी टाकून घेऊ मित्रांनो. कधी बी स्वयंपाक केलेला लई चांगला आहे, बरं लई चांगला आहे मित्रांनो. का करायला माहिती आहे का, खरं तर ना आपण जॉबला नाही कुठं, आणि कुठं काही कामाला पण नाही आपण. त्याच्यामुळं घरात बसून यांना ना जड होऊ नये म्हणून त्याच्यामुळं जरासं तरी मदत. कारण आता बरोबर वाटत नाही ना मित्रांनो, खरंच बघा ना तुम्ही, बरोबर वाटत नाही. यांच्या जीवावर किती वेळेस खाऊ मी. म्हणजे मला स्वतःचं काहीतरी करावं लागते ना. तर मी बी जॉबच्या शोधात आहे. जशी जॉब भेटली तसं मग आपलं कामाशी काम लागलं. मग त्याच्यानंतर ब्लॉक करणं बंद आहे. पण तरी मी प्रयत्न करत सुट्टीच्या दिवशी ब्लॉक करायचा. मग नंतर मग आपापलं सुरू आहे. मग आपलं काम टू घर. आधी मी जिथं कामाला होतो ना मित्रांनो, तर पहिले तिथं म्हणजे होतं काम, चांगलं होतं. पण मी माझ्या हिच्यानं काम मी जास्त हे केलं तिथं. जास्त मजामध्ये ना जास्त इगो आहे, घमंड आहे. पण नाही म्हणलं तर नाहीच आहे आपलं, माहिती आहे कसं आहे माहिती आहे का. जर कोणी आपल्याला नाही म्हणलं तर ठीक आहे, नाही तर नाही. त्यांच्या पाया पडत बसत नसतो आपण की यार मला ठेवा कामावर, सर सॉरी सर, चुकल्या सर, मला कामावर ठेवा. हे असं मला बोलणं आहे का, असं मला होतच नाही, बोलणं कधीच होत नाही. मी आजपर्यंत कोणाला बोललो नाही कामावर. नाही ठेवायचं ठेवू नको, तुला ठेवायचं नाही ठेवू नको, हे की नाही. तुला का जोर जबरदस्ती करायलो का. कधीच कोणत्या मालकाला ना तुम्ही ना किती म्हणजे
आपल्याला गरज आहे म्हणून ना कधीच दाखवू नको, एवढं लक्षात ठेवा. गरज दाखवली ना मग बरोबर तुमची गोळी लागतात. गरज दाखवली की अवघड आहे, गरज दाखवली. तर मित्रांनो गॅसवर ठेवून घेऊ आपण. चला मग आपल्या रेडी आहे. जरा शाळेची मदत केली, विचार आले किती करणार. मित्रांनो मला ना थांबण्यासाठी ना, तर मला थांबण्यासाठी ना एक हे करून द्या बरं तुम्ही, काय म्हणतात एक थांबण्यासाठी कोणती ॲप वगैरे काय असं तुम्हाला. मला थांबण्याचं येतच नाही खरं, कसं करावं काय आहे. झालं आपलं काम झालेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपलं कुकर लावून झालेलं आहे. आता कुकर लावले मी, तुम्ही बघू शकता. आता आई येईल थोड्या वेळात, मग त्याच्यानंतर आई मग आलं की वरण फोडणी देते, मग नंतर जेवण करू. आणि आज तर मला खरं तर ना मला ब्लॉग बनवायचा होता की आईसोबत मदत करायची होती, पण आईला जरासा लेट झाला त्याच्यामुळं ना मला करता जमलं नाही. पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की मी आईची मदत करताना एक ब्लॉग बनवल, आणि ते पण मला करायचीच आहे, कारण तिला एकटीलाच होत नाही जास्त. आणि असं पण मी घरी बसून असं म्हणजे बोर झालं, काहीतरी न्यू कंटेंट सारखे तरी पण ब्लॉग करू त्याचा. तर तुम्ही ते बघा, कारण उद्या एक स्पेशल डिश बनवणार आहे. तर उद्या वार कोणता आहे? आज उद्या बुधवार आहे मित्रांनो, त्याच्यामुळं ते जमत नाही. मग तरी पण मदत करू, आणि ह्याचा पण ब्लॉग बनवले तुम्हाला दाखवलं मी. तर या रूममध्ये ना लाईटच नाही, तुम्ही बघू शकता. या रूममध्ये लाईटच नाही, बाहेरचा लाईट चालू झाला. या रूममध्ये लाईटच नाही मित्रांनो, तुम्ही रूम बघू शकता. याच्या लाईटच नाही, म्हणजे आहे रे लाईट. काय बोलावं तेच मला समजत नाही मित्रांनो. ब्लॉग करताना खरंच मला काही समजत नाही काय बोलावं काय नाही ते. पण झालं तर कुकर लावलं मी. आता आई थोड्या वेळात, आई आल्याच्या नंतर मग आपण आईसोबत जराशी मदत करू. मग आता घरी कोणीच नाही, पप्पा होते, पप्पा आता बाहेर गेलेत. आणि कशा वाटेल तुम्हाला ब्लॉग? आता आजचा ब्लॉग कसा आहे तुम्हाला दाखवतो नाही बघा. मी स्टिक घेतलेली आहे, त्या स्टिकवर ब्लॉग करायला आता जरा सोपं झालं मला. पहिलेपेक्षा जरा चांगलं वाटायला, म्हणजे जरा जास्त हे करायची गरज नाही ना. पहिले तरी मला कसं करत होतं माहिती तुम्हाला, पूर्ण असं हात धरत होता. असं हात धरला ना मग ते एकदमच विसरून जायचं, मोबाईल इकडं तिकडं पळून जायचा. त्याच्यामुळे ते लय अवघड होत होतं. पण आता तुम्ही बघू शकता, आता मला काहीच वाटत नाही गेले. फुल चेहरा यायलाय, फुल ब्लॉग यायलाय, आणि दिसायला पण तुम्हाला असं चारही बाजू दिसायले. पहिले दिसत नव्हतं ना तुम्हाला, आता पूर्ण बाजूत दिसायले आणि सगळं दिसायला. आता फुल ब्लॉग करता येते. आणि याच्यामध्ये एक 2 ऑप्शन आहेत, म्हणजे एक याला स्टँड पण करू शकतो आणि असं ठेवू पण शकतो. आता ब्लॉग करायला सोपं झालं मला. आईचं गिफ्ट मित्रांनो आईने दिले, तर आईला थँक्यू, लव्ह यू आई. आई पप्पाचं दोघांचं पण आहे, मी दिले मित्रांनो. आता तर नाहीतर लय अवघड झालं असतं मला ब्लॉग करायला. नाहीतर कुठून जायला किती पर्याय लागते माहिती आहे की, खूप जास्त मित्रांनो. खरंच ते खूप टफ झालं मित्रांनो. खरं ते 4,000 ते वॉच टायमिंग आहे, तर ते तेवढा पूर्ण करणं लय अवघड आहे मित्रांनो. खरंच मला आताच समजलं जरा असं. आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा जरा असं. मी चॅलेंज घेतलं होतं की 1,000 सबस्क्रायबर करायचे एका वर्षामध्ये. ते दिले तिथं त्यांनी 1 वर्षामध्ये करायचे. तरी पण आता 1 वर्ष झालं नाही, तर मेहनत चालू आहे आपली. तर येईल असेच ब्लॉग येत राहील. तुम्ही सपोर्ट करा, आणि तुमच्या प्रेमाची सपोर्टची खूप गरज आहे मला. आणि ठीक आहे, मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता नेक्स्ट ब्लॉग येणार आहे, आईसोबत स्वयंपाक करताना ब्लॉग येणार आहे. आईसोबत आपण काय स्पेशल डिश आहे ती बनवायची आपल्याला. आईसोबत आईच्या हाताचं जेवण बघायचं आहे आपल्याला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे पण, आणि चॅनलवर राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, मग थँक्स फॉर वॉचिंग. बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.